ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। धडा 50वा अभ्यास 50वा त्यातील आपण आज पाहणार आहोत अतिशय महत्वाचा समास. समासाचं नाव आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास. आपण आतापर्यंत अव्ययभावी समास ज्याच्यामध्ये प्रथम पद प्रधान असतं, प्रथम पदाच्या अर्थाला महत्व दिलेलं असतं. तत्पुरुष समास त्याच्यामध्ये आपण पाहिलं द्वितीय पद किंवा उत्तर पद जे असतं त्याला प्राधान्य असतं. आणि कर्मधारय त्याचाच एक भाग आपण पाहिला ज्याच्यामध्ये दोन्ही शब्द पहिला आणि दुसरा एकाच वस्तूला विषय करत असतो किंवा एकाच वस्तूविषयी सांगत असतो. नीलकमल किंवा निळकमळ. निळ हे सुद्धा कमळालाच निर्देशित करतं आणि कमळ हे सुद्धा कमळालाच निर्देशित करतं. कर्मधारय समास. द्विगु समास ज्याच्यामध्ये कर्मधारय आणि द्विगु काहीच फरक नाही, फक्त छोटासा फरक. त्याच्यामध्ये पहिला संख्या असते. पंचगंगा म्हणजे 5 गंगांचा समूह. मग अव्ययभावी समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास आपण पाहिला. बहुव्रीही समास सुद्धा आपण पाहिला ज्याच्यामध्ये आपण अन्य पद प्रधान म्हणजे तिसऱ्याच व्यक्तीला वस्तूला आपण विषय करत असतो किंवा त्याच्याविषयी आपण सांगत असतो. अन्य पद प्रधान. आता द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला जर आपल्या डोक्यात काय येत असेल तर द्वंद्व समास म्हणजे उभय पद प्रधान. उभय म्हणजे दोन्ही. उभय पद प्रधान म्हणजे दोनही पदांना तेवढंच महत्व आहे. जसं मी म्हटलं रामकृष्ण इकडे या. रामकृष्ण. राम आणि कृष्ण इकडे या म्हणजे रामाने पण यायचंय आणि कृष्णाने पण यायचंय. जर हा रामकृष्ण तत्पुरुष समास असेल, ऐका, हा जर रामकृष्ण तत्पुरुष समास असेल तर रामाचा कृष्ण त्या कृष्णाने इकडे यावं म्हणजे रामाने नाही यावं. रामाचा जो कृष्ण आहे त्या कृष्णाने इकडे यावं. म्हणजे समासावरती ठरतं की म्हणायचं काय आहे. उभय पदप्रधान दोघांनाही तेवढंच महत्व आहे. राम कृष्ण उभय पद प्रधान. बर, हा असा एकमेव समास आहे ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त पद येतात. आपण सुरुवातीला असं म्हटलं होतं समास म्हणजे 2, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 2 पेक्षा पद एकत्र येणं त्याला
समास असं म्हणतात. मग ज्या दोन पेक्षा जास्तीत जास्त पद कोणत्या समासामध्ये एकत्र येतात? तर द्वंद्व समासामध्ये येतात. म्हणजे राम, कृष्ण आणि हरी. आता आपण मराठीमध्ये बोलतोय. ठीक आहे. राम कृष्ण हरी. राम, कृष्ण आणि हरी म्हणजे विठ्ठल. राम आणि कृष्ण आणि हरी. मग आता या ठिकाणी किती पद एकत्र आले? दोन पेक्षा जास्त. आणि जर इथं आपण म्हटलं राम कृष्ण, मराठीत लिहितोय, संस्कृतमध्ये पुढे पाहूया आपण. राम कृष्ण म्हणजे राम आणि कृष्ण दोन पद, दोघांना तेवढंच महत्व. दोन पेक्षा जास्त पद राम कृष्ण हरी, तीन पद झाले. बर, ठीक आहे. पुढे आता या समासाची ओळख अशी आहे की या समासामध्ये प्रत्येक पदानंतर च येतो. ज्या ठिकाणी तुम्हाला द्वंद्व समास करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला विग्रह पदामध्ये च च दिसत असेल, डोळे झाकून तो समास आहे द्वंद्व समास. उदाहरण सांगायचं म्हणजे बघा, राम, आता संस्कृतमध्ये घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. राम कृष्ण, एक राम आणि एक कृष्ण असे मिळून रामकृष्ण. जसं राम रामौ रामा हा रामौ होतं, तसं रामकृष्ण दोघांचं मिळून काय होणार? रामकृष्ण. मग याचा विग्रह करताना कसा होणार? तर राम ह च कृष्ण ह च. म्हणजे जेव्हा आपण विग्रह करतो, इथे लिहितो विग्रहामध्ये, कुठे नाही, विग्रहामध्ये. बघा, विग्रहामध्ये काय येणार? च येणार. प्रत्येक शब्द, प्रत्येक पदानंतर च येणार. ठीक आहे. पुढे इथपर्यंत ठीक आहे. उभय पद प्रधान, दोन पेक्षा जास्त पद किती पण असू शकतात. मी फक्त रामकृष्ण हरी तीन, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्ना हा असं पण होऊ शकतं. धर्म अर्थ काम मोक्षा हा असं पण होऊ शकतं. धर्म आणि अर्थ आणि काम आणि मोक्ष, हे धर्म अर्थ काम मोक्ष काय? द्वंद्व समास आहे. सगळ्यांना तेवढंच महत्व, नुसतं मोक्षासाठी सगळं नाही जीवन. धर्मालाही तेवढंच, इच्छांनाही तेवढंच महत्व. इच्छा शास्त्र अविरोधी इच्छा, ओके, त्या पूर्ण करायच्या, शास्त्राच्या विरोधी नाही. असू द्या. विग्रहामध्ये प्रत्येक पदानंतर च येतो. आता आपण ठीक आहे, एवढं ठीक आहे. आता याचे प्रकार आपण पाहूया आणि प्रकारानंतर त्यांचे रूल्स काय आहेत ते आपण पाहूया. सोपे सोपे छोटे छोटे आहेत. बघा, द्वंद्व समासाचे एकूण आहेत तीन प्रकार. द्वंद्व समासात तीन. सगळ्यात पहिला आहे इतरेतर. म्हणजे इतर, इतर, त्याची गुणसंधी झाली, अच्या पुढे ई आला म्हणून तो झाला ए. इतरेतर म्हणजे इतर, इतर द्वंद्व समास. सोपं आहे, फक्त शब्द नवीन आहेत. द्वंद्व समास. बर. दोन, समाहार द्वंद्व समास. समाहार, खरं तर बाण वगैरे काढायला पाहिजे मस्त, पण जाऊ द्या. समाहार म्हणजे समूह, हे तुम्हाला आधी माहिती आहे. ज्यावेळी आपण द्विगु शिकलो त्यावेळी आपण काय म्हटलं? पंचगंगम पंचगंगानाम समाहार. असं आपण म्हटलं. समाहार म्हणजे समूह. आणि सगळ्यात शेवटचा आहे एक शेष द्वंद्व समास. अगदी सोपे आहे, त्यांच्या नावामध्ये सगळं लपलेलं आहे, दडलेलं आहे. सगळ्यात पहिला आपण बघूया इतर, इतर द्वंद्व समास किंवा इतरेतर द्वंद्व समास. बघा, हम्म हम्म
ओके. इतर इतर माहितीये, फक्त म्हटलं ह्यांनी काय रूल दिलेले आहेत, कारण की त्यांचे रूल नाही बघितले मी. इतर इतर द्वंद्व समास. द्वंद्व शब्दाचा एक पारिभाषिक अर्थ काय? दोन. द्वंद्व शब्दाचा एक पारिभाषिक अर्थ काय? द्वंद्व, दोन. आपण गीतेमध्ये म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी हे द्वंद्वाचा विचार केला जातो बघा. द्वंद्व शब्द येतो. शीत उष्ण, राग द्वेष, काम क्रोध, हे काय आहेत? सगळे द्वंद्व. त्याला इंग्लिशमध्ये पेअर्स ऑफ ऑपोजिट असं पण म्हणतात. द्वंद्व म्हणजे दोन. ठीक आहे. इतर इतर द्वंद्व, त्याला गुणसंधी केल्यानंतर इतरेतर द्वंद्व समास. आता काय अगदी सोपं आहे बघा. इतर म्हणजे भिन्न, म्हणजे वेगळं. जसं आता राम आणि कृष्ण. राम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे. मग दोन काय झाले? वेगळे. इतर शब्दाचा अर्थ वेगळा घेऊया आपण. दोन वेगवेगळे शब्द, दोन वेगवेगळे शब्द, दोन वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ, अर्थानुसार वेगळे, शब्दानुसार वेगळे. मग ज्या ठिकाणी दोन वेगवेगळे शब्द असतील तिथे इतरेतर द्वंद्व समास आपण म्हणतो. शक्यतो आपल्याला इतरेतर द्वंद्व समास पाहायला भेटतो. इतर इतर दोन्ही वेगळे शब्द. बर, आता आपण ह्यांच्या नियमाकडे वळूया. नावातच सगळं लटलेलं आहे. नियम पहिला, त्यांचं असं म्हणणं आहे, कमी स्वर असलेला शब्द शब्द पहिला लिहावा. पाहिलं तर संस्कृत मधले दाखवतो तुम्हाला नियम. ठीक आहे. उदाहरणार्थ त्यांनीच दिलेले, पण चला एक मला आठवलं. राम आणि केशव. ऐका, राम आणि केशव ह्याच्यामध्ये राम शब्दामध्ये दोन स्वर आहेत. एक आ, एक म मधला म. पण केशव शब्दामध्ये ए, अ, अ असे तीन स्वर आहेत. मग ज्यावेळी आपण द्वंद्व समास करतो, कोणत्या शब्दाला पहिला लिहायचं ते सांगतात. राम. कमी स्वर असलेला. उत्तर असं आहे, कमी स्वर असलेल्या शब्दाला पहिला लिहावं, किंवा कमी स्वर असलेला शब्द पहिला लिहावा. मग राम केशव दोन आहेत. एक राम, एक केशव. ठीक आहे. कमी शब्द. आता आपण त्यांच्या नियमाकडे जाऊया. हा, ही फाईल आहे, नंतर तुम्हाला देऊ. आता नाही, नंतर देऊन टाकू. नथिंग टू वरी. हा बघा, नियम सांगतात पहिला. आता संस्कृत मध्ये नियम आहेत, जरा ऐकायला पण बरं वाटतं. लघु लघु शब्द न्यून स्वर युक्त शब्द. हे संस्कृत असं इतकं गोडेवर का? पहिला अवघड शब्द देणार, मग त्यालाच एकदम सोपं करणार. इतर इतर काय सांगतात? भिन्न पदानी एकत्र प्रयुज्यन्ते अत्र. ज्या ठिकाणी भिन्न पद एकत्र आणले जातात तिथे इतरेतर द्वंद्व समास. पहिला नियम सांगतात, लघु शब्द म्हणजे काय? न्यून स्वरयुक्त, कमी स्वर असणार. हे मी तुम्हाला सांगितलं प्रथम भवेत. बर, दुसरा नियम सांगता, दुसरा हा काही नियम सांगायची गरज नाही, पण दिलेला आहे त्यांनी. समस्त पदम नित्यम द्विवचने बहुवचने वा. या समासामध्ये कधीही जे समस्त पद आहे किंवा ज्या ठिकाणी समास झालेला आहे असं पद कधीही एक वचनात नसणार आहे. कायम ते काय असणार आहे? द्विवचनात द्विवचन. किंवा बहुवचनात. बहुवचन. कमीत कमी द्विवचन, जास्तीत जास्त बहुवचन. बर,
मध्ये सांगतात, समजा आपण समास केला. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर राम आणि कृष्ण. ठीक आहे. तर समास केल्यानंतर कोणत्या लिंगामध्ये आपण तो समस्त शब्द ठेवायचा किंवा समस्त पद हे कोणत्या लिंगामध्ये ठेवायचं, त्याचं उत्तर देतात संस्कृत मधून, समस्त पदस्य लिंगम उत्तरपदानुसारम. म्हणजे शेवटच्या शब्दाचं जे लिंग असेल तेच लिंग आपण संपूर्ण शब्दासाठी ठेवणार. उदाहरणार्थ धर्म, धर्म, धर्म च, अर्थ च, काम च, मोक्ष च. आता इथे सगळे पुल्लिंग आहेत म्हणून चिंता नाही, पण कधी कधी पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग असे एकत्र असतील, त्यावेळी कसं जेंडर डिसाईड करायचं? शेवटच्या शब्दाचं जे लिंग असेल तेच संपूर्ण शब्दाला तुम्ही देऊन टाकायचं. आता बघा, बर. इथे तर सगळं पुल्लिंग आहे त्याच्यामुळे चिंता नाही. धर्मच, अर्थच, काम, मोक्ष याचं कसं होणार? धर्मार्थ काम मोक्षाहा. असं काय केलं? काहीच केलं नाही. सगळे शब्द एकत्र क्लब केले, दॅट्स इट. धर्म अर्थ, धर्मार्थ दीर्घ संधी, काम मोक्ष, मग मोक्ष हच लिहायला पाहिजे होतं, आहे का नाही? हम्म. नाही, पण धर्म अर्थ काम मोक्ष किती झाले? चार. बहुवचन झालं. मग चार गोष्टींना आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण एक वचनात लिहू शकतो का? नाही. ते बेसिक आहे. ओके. मग शेवटच्या पदानुसार काय होणार? लिंग ठरवलं जाणार. अगदी सोपे सोपे नियम आहेत. कमी स्वर सुरुवातीला, शेवटच्या पदानुसार लिंग ठरवलं जाईल. ते म्हणतात विग्रह प्रतिपदम प्रथमा विभक्ती ही योजनीया. ज्यावेळी तुम्ही विग्रह कराल त्यावेळी कोणती विभक्ती लिहायची तुम्हाला विग्रह करताना? प्रथम. प्रथम. धर्म प्रथमा, अर्थ प्रथमा. ठीक आहे. अजून एक नपुंसकलिंग देऊया. पत्रम, पत्र, पुष्प, फलानी. आता बघा, फलानी का झालं? कारण की फलम शब्द शेवटी आहे. शेवटच्या शब्दानुसार लिंग ठरवायचं. शेवटचा शब्द नपुंसक लिंग, म्हणून सगळ्या शब्दांना कोणतं लिंग आलं? नपुंसक. नपुंसकलिंग. मग कसं लिहिणार? पत्रम च, पत्र पुष्पम च, पुष्पम मला फलम च. फलमच. मग सर ते एक फळ आहे का दोन फळ आहे ते बोलणाऱ्यावरती असतं. तो असं, आता याच समासाला ऐका, याच समासाला मी असं पण लिहू शकतो, पत्राणी च, पुष्पानी च, फलानी च, असं पण लिहू शकतो. कसंही लिहू शकतो. ठीक आहे. मग एक वचन आहे का बहुवचन आहे ते आपल्याला याच्यातून नाही कळत. एक वचनाला पण असंच लिहिणार पत्र पुष्प फलानी, बहुवचनाला पण असंच लिहिणार पत्र पुष्प फलानी. मग कळेल कसं एक वचन द्विवचन ते सांगणाऱ्यावरती आहे. तो काय सांगतोय त्याच्यावरती कळून जाणार आहे. ठीक आहे. पुढे सांगतात विग्रहे प्रतिपदम च इति अव्ययम उपयोक्तव्यम. प्रत्येक शब्दानंतर काय ठेवायचं आहे? च. च. हम्म. हा, आता मी मगाशी जे बोललो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. समस्त पदम द्विवचने चेत. चेत म्हणजे जर. जर समस्त पद हे द्विवचनात असेल, म्हणजे भीम, भीमार्जुनव. बघा, भीमार्जुनव. बघा समजते का? भीमार्जुनव, भीम आणि अर्जुन किती पद आहेत? अर्जुन. दोन. दोन. मग ते दोन सांगतात ज्यावेळी दोन पद असतील, द्विवचने चेत प्रतिपदम एकवचनम ओके, प्रतिपदम एकवचनम लेखनीयम. मग काय करायचं? दोन असतील तर आपण काय करू शकतो? एक लिहू शकतो. भीमः च, अर्जुनः च. च. पण ते सांगतात जर बहुवचनात असेल, बहुवचने चेत,
जसं इथे पत्रपुष्प फलाने काय आहे? बहुवचन आहे. हम्म. अर्थानुसारम म्हणजे काय अर्थानुसार. अर्थ योग्य होतोय. समजा एक पान, समजा मला असं म्हणायचंय पत्रपुष्प फलानी पतंती, पडतायत. मग आता एक पान, एक फुल, एक फळ असं होईल का? असं नाही. होऊ शकतं. इन होईल. जनरल एकापेक्षा दोन पानं, चार पाच पानं तर पडतातच जेव्हा पण पानं पडतात. झाडाला काही एकच हो. फुल नसतं, फुलं असतात. फळ एक असू शकतं, पण फुलं, सॉरी, अनेक. फळ एक कमी असू शकतात, पण फळं पण कमी नसतात जर येत असतील तर. म्हणजे अर्थानुसार आपल्याला तिथं एक पत्राणी पुष्पानी फलानी घ्यायचंय का पत्रमच्या पुष्पमच्या फलम घ्यायचं हे अर्थानुसार ठरवायचं. क्लिअर आहे? नथिंग नथिंग, नो डाऊट. मग आता याच्यामध्ये थोडेसे ते नियम सांगतात. बघा, आता उत्तर दिलेले आहेत, मी काही लिहिण्यात वेळ घालवत नाही. राम लक्ष्मणौ, राम च लक्ष्मण च. आता याच्यामध्ये पुन्हा संधी झालेली, विसर्गाच्या पुढे च आलाय म्हणून विसर्गाचा झालाय श. चिंता करण्याची आवश्यकता नाही. रमा वाण्यौ, रमा आणि वाणी दोन मुलींचे नाव आहेत. रमाच वाणीच. मग वाण्यव का झालं? नदी नद्यौ म्हणून वाणी वाण्यव. जसं लक्ष्मण लक्ष्मणौ, शेवटच्या शब्दानुसार आपण काय ठरवतो? लिंग. त्याच लिंग सूर ठरवतो. हा, सूर्य चंद्रमसौ, सूर्यश्च चंद्रमाश्च, सूर्य आणि चंद्र. मग एक चंद्रमा हा का झालं, तर तो शब्द वेगळा चालतो, पुढे येणार आहे चंद्रमस नावाचा शब्द आहे. बर, आता तीन शब्द, देव मानव दानवा हा. मग आता अर्थानुसार बहुवचन घेतलं आपण, देवा हा, मानवा हा च, दानवा हा च. तीन आहेत. देव कमी स्वर म्हणून सुरुवातीला, मानव दानव समान स्वर म्हणून आहे असेच. बघा, सूर्य चंद्र नक्षत्राणी. आता सूर्य एक आहे का दोन आहे? एक. याच्यामध्ये एकच आहे, तसे अनेक आहेत. पण काय म्हटले ते अर्थानुसार. सूर्य एक म्हणून सूर्य ह च, चंद्र एक म्हणून चंद्र ह च. नक्षत्र एक आहेत का अनेक आहेत? अनेक आहेत. किती आहेत? नक्षत्र. नक्षत्र. इकडे 27. हा, 27. 27 इकडे नंतर बघ. तमिळनाडू मधल्या लोकांना नक्षत्र वगैरे सगळं माहित असतं, गोत्र नक्षत्र सगळं. नक्षत्र आणि 27 असल्यामुळे आपण काय केलं, त्याला एक वचन ठेवलं का? नाही. बहुवचन. नक्षत्रम नक्षत्रे नक्षत्र आणि बहुवचन. सोपं. आपण उदाहरणं सुद्धा थोडक्यात पाहिली. आता ते थोडेसे अजून नियम ह्यांनी काही दिलेले नाहीयेत, पण मला वाटतंय सांगावे म्हणून बघूया आपण. बघा, जर आता तुम्ही आम्हाला सांगितलं कमी स्वर असतील तर तर काय करायचंय? आधी घ्यायचंय त्याला. पण आमचा प्रश्न असा आहे, जर समान स्वर असतील तर काही नियम आहे का? दोघांमध्ये दोन दोन आहेत. येस, नियम आहे. ते म्हणतात ऱ्हस्व इकारांत आणि उकारांत शब्द जर असतील समासामध्ये, ऱ्हस्व इकारांत किंवा ऱ्हस्व उकारांत, तर त्या शब्दांना आधी घ्या. ऱ्हस्व इकारांत किंवा उकारांत शब्दांना ते काय म्हणतात? आधी लिहा. आता हरी आणि हर दोघांमध्ये दोन दोन स्वर आहेत. मधु आणि घृत दोघांमध्ये दोन स्वर आहेत. तरी सुद्धा मग आता कोणाला पहिलं घेतलंय त्यांनी? हरी शब्दाला, कारण की हरीमध्ये काय आहे? ह्रस्व ह्रस्व. इ. मधुमध्ये काय आहे? ह्रस्व उ. म्हणून समान स्वर जरी असले तरी काय, उकारांत आणि इकारांत शब्दांना पहिला घ्यायचं. नियम सांगतात. अल्पस्वर, अल्पस्वर विशिष्ट शब्द पूर्वम युज्यते, हे आपण पाहिलेलं आहे. अल्पस्वर असणारे शब्द काय आपण आधी घ्यायचे. बघा, आता ते सांगतात. भरपूर ह्याच्यामध्ये हो. असो. स्वरादी अकारांत शब्द पूर्वम प्रयुज्यते. बघतो तर बघूच, चला.
स्वरादी. स्वरादी म्हणजे काय? ज्याच्या आधी स्वर आहे, है ना? स्वर हम्म. आदी. आधी सुरुवातीला स्वर, वॉवल, स्वरच ज्याच्या आधी आकारांत स्वर आहे. अयो, स्वरादी आकारांत शब्द पूर्व युज्यते. आता या ठिकाणी बघा, अहो लय सोपं आहे. बघा, इंद्र. इंद्र मध्ये हा स्वरादी आहे का? हो. बर. स्वरादी इंद्र, इंद्र स्वरादी आकारांत आहे का? नाही, इकारांत आहे. नाही ना, अहो इंद्र स्वरादी आकारांत आहे ना, इंद्र. सर, म्हणलंय ना, अकारांत आहे ना, ई आहे ना, पण तो इकारांत आहे ना. चुकतंय जरासं. स्वरादी, स्वर आदी, हम्म. आकारांत शेवटी, अंत म्हणजे शेवटी. अच्छा, बरोबर. हा. मग हा, शेवटी हा. आहे का? आहे. आहे. हो. बर. अग्नी. अग्नी हा शब्द स्वरादी आहे का? हो. आहे. हो. पण स्वरादी. अकारांत आहे का? हो. नाही. 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 नाही, ई. नाही. हा, अग्नी. ई ये आहे शेवटी. अग्नी. ई आहे शेवटी. ई मग ते शेवटी. म्हणतात, जर इंद्र आणि अग्नी असे शब्द ज्यांचे स्वर दोन दोन सारखे आहेत, दोन दोन. ज्याच्यामध्ये हम्म. ह्रस्व ई सुद्धा आहे, मग हा. ह्रस्व ई आधी हम्म. घ्यायचा का? ते म्हणतात थांबा. जर स्वरादी आकारांत असेल तर त्याला आधी घ्या, मग स्वरादी इकारांतला नंतर ठेवा. हम्म. हम्म. ठीक आहे. तर मग हम्म. इंद्र अग्नी, इंद्राग्नी. कवी ही कवी, अग्नी ही अग्नी, इंद्राग्नी. इंद्र आणि अग्नी. इंद्रचंद्र, इंद्र, इंद्रचंद्र. ओके. इथं काय बघायचं ना, पहिलंच क्वेश्चन बरोबर उदाहरण आहे बघा. आता आपण म्हटलं होतं कमी स्वर असणारे शब्द काय करा? आधी लिहा. आधी घे. त्याच्यामध्ये आता हे नियमाला अपवाद सांगतात बघा. भ्रातृषु ज्येष्ठ भ्राता पूर्वम प्रयुज्यते. अहो, जरी काय म्हणतात, स्वर जास्त असतील, पण जर तो ज्येष्ठ बंधू असेल तर त्याला पहिला घ्या. कळते का? उदाहरण बघा हो. कसं आहे. युधिष्ठिर भीमार्जुना हा. आता युधिष्ठिर, यु, उ, ई, ई, अ, चार स्वर आहेत. युधिष्ठिर मध्ये चार आहेत, भीम हम्म. मध्ये दोन आहेत, अर्जुन मध्ये तीन आहेत. मग भीम आधी आला पाहिजे वरच्या नियमानुसार. न्यून स्वर विशिष्ट हम्म. पूर्वम प्रयुज्यते. ते म्हणतात नाही, जर ज्येष्ठ भाऊ असेल समासामध्ये तर त्याला तुम्ही आधी घ्या. मग युधिष्ठिर भीमा अर्जुना हा. ठीक आहे. चला असू द्या, छोटे छोटे बारकावे असतात हे, आपल्याला काही एवढ्याची गरज सुद्धा नाहीये, पण ठीक आहे, आता आहे. गुरु शिष्य. मग जो श्रेष्ठ पूर्वम प्रयुज्यते, जो श्रेष्ठ आहे त्याला काय करा? आधी घ्या. अगोदर घे. वेळ संपला ना. हम्म. चलो नेक्स्ट. दोन्ही आता हे लगेच घेऊन टाकूया आपण. ठीक आहे. समाहार द्वंद्व समास तिकडे लिहित बसत नाही, पटापट सांगून टाकतो. समाहार द्वंद्व समास हा जो आहे हा नित्य कशामध्ये असणार आहे बरं? एक वचन. एक एक वचन. वचन नपुंसकलिंग. ज्या ठिकाणी समूह असेल त्या ठिकाणी कोणता समास होणार? समाहार द्वंद्व समास. इतरेतर म्हणजे दोन्ही पद भिन्न. समाहार म्हणजे ज्या ठिकाणी समूह असेल त्या ठिकाणी काय होणार? समाहार द्वंद्व समास होणार. समूह, ग्रुप्स, ग्रुप्स पाहिजेत त्या ठिकाणी. समाहार द्वंद्व समास होणार. समास झाल्यानंतर काय होणार? तो एक वचन एक वचन नपुंसकलिंगातच नपुंसकलिंग. असणार. बघा, पाणी. पाणी शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ हात. पाणी दोन हात, पादौ दोन पाय. मग आता हातांचा समूह, पायांचा समूह, ग्रुप. मग त्यांचं काय होतं? नित्य एक वचनामध्ये पाणीपादम. त्याचा विग्रह कसा होतो? पाणी दोन, पादौ दोन, येषाम समाहारः त्यांचा, त्यांचा समूह. पायांचा आणि हातांचा समूह, हातपाय. मराठीमध्ये पण बोलतो आपण.
हातपाय तोडीन. म्हणजे काय एकच हात एकच पाय का? नाही, भेटतील तेवढे दोन्ही पण. पाणी च पादव दोन. सोपं आहे. सोपं आहे ना? हो. हा बघा. हो. अहय अहयच नकुलाश्च. बघा. अही अही शब्दाचा अर्थ होतो साप. अही. आणि नकुल मुंगूस. ठीक आहे. मुंगूस. हा. मग आता खूप सारे साप आहेत आणि खूप हम्म. सारे मुंगूस आहेत. म्हणजे सापांचा समूह आणि मुंगुसांचा समूह. मग आता लिहिताना कसं लिहिलंय बघा. म्हणताना कसं म्हणणार? अहि नकुलम. अहि नकुलम. संपला विषय. नपुंसकलिंग एकवचन. पण विग्रह काय? अनेक साप आहेत म्हणून कविही कवी कवयः. अहिही अहि अहयः. आणि रामः रामौ रामाः. नकुलः नकुलौ नकुलाः. नकुला. अहिनकुलम म्हणजे सापांचा आणि मुंगुसांचा समूह. तेच एक संस्कृतमध्ये कसं बोलणार? अहयश्च नकुलाश्च तेषां समाहारः. येषां समाहारः तेषां समाहार. त्यांचा समूह यांचा समूह. काय फरक पडतोय? चल. सुखम च दुःखम म्हणजे सुखांचा समूह, दुःखांचा समूह. सुख दुःख. मग सुख दुःखम नपुंसकलिंग एकवचनात सुख दुःखांचा समूह. सुख दुःख. आपण काय म्हणतो आमच्या जीवनात काय थोडं सुख दुःख आहे. म्हणजे हम्म. सुख पण आहे, सुखांचा समूह पण आणि दुःखांचा दुःखाचं. समूह पण. पुत्राहा पौत्राश्च म्हणजे पुत्रांचा समूह ग्रुप आणि पौत्र नातवांचा ग्रुप. एका शब्दात काय बोलणार? पुत्र पौत्रम. मग ते बहुवचन आहे का एकवचन आहे? बोलणाऱ्याच्या अर्थानुसार ते डिसाइड होणार. ठीक आहे. हम्म. हो. पाच दिलेलं आहे पुढं. ठीक आहे, डझंट मॅटर. हा आता शेवटचा एकशेष दिलाय का याच्यामध्ये? एकशेष. हे सगळे समूहांची उदाहरणं आहेत. सगळे नियम आहेत. काय आवश्यकता नाही. हा, अरे एकशेष नावातच आपल्याला कळतं की एक शिल्लक राहणार आहे. ठीक आहे. हम्म. एक शिल्लक राहणार त्याला काय म्हणतो आपण? एक शेष एक शेष द्वंद्व समास. बघा इथं दिलेलं आहे. मात्र माता पिता. हा. हम्म, हा. तर याच्यात आहे ना एकच शेष आहे. एकच. एक शेष एक शिल्लक राहतं बघा. अं, पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? दोन समान आकारांचे शब्द जर असतील. बघा काय सांगितले. एकच शेषाला इथं घेतो. एकच शेष. पुस्तकात एवढंच सांगितलेलं आहे की समान आकारांचे म्हणजे समान स्वर असणारे समान आकारांचे शब्द शब्द जेव्हा आपण एकत्र आणतो त्यावेळी काय होतो? एकशेष समास होतो. उदाहरणार्थ समान आकारांचे शब्द एकत्र आणणे असं म्हणूया आपण. आणणे. राम. ठीक आहे. आणि थांबा. वृक्ष आणि वृक्ष. दोघांचा आकार सेम आहे का? म्हणजे दोघांमध्ये स्वर सारखे आहेत का? वृक्ष दोन, वृक्ष दोन. दोन्ही शब्द काय? समान आकारांचे. मग त्यांचं काय होतं?
एकशेष द्वंद्व समास वृक्षौ. अच्छा. दोघांपैकी दोघांचा मिळून एकच शिल्लक राहतो. एवढं सांगितलं. जहां समान आकार वाले पदों में से एक बचा रहे और अर्थ के अनुसार. बघा, पण होतंय तसा द्विवचनाचा अर्थ होतोय ना, म्हणजे अर्थ दोन झाड. द्विवचनच आहे, द्विवचनच ते दोन आहेत ना, पण दोघांचा मिळून एकच शिल्लक राहतो. एकच शिल्लक राहतो. बघा आता, माता च पिता च. तर माता दोन स्वर, पिता दोन स्वर. याचा एक, आता हे एक शेषामध्ये जातं बरं का उदाहरण. तुम्ही म्हणाला माता पिता दोन भिन्न भिन्न इतरेतर व्हायला पाहिजे, ते पण होतं. ठीक आहे, ते पण सांगतो. पितरौ एवढंच. पितरौ शब्दाने दोघांचं ग्रहण होतं का? एक शेष द्वंद्व समास. माता हम्म. च पिता हम्म. च पितरौ. पितरौ म्हटल्यानंतर माता पिता पण येतं. दुसरा जर आपण इतरेतर म्हटलं तर माता पितरौ असं पण होणार. दोन्ही होतं. हम्म. कारण की पद भिन्न भिन्न आहेत. भिन्न भिन्न पद म्हटल्यानंतर इतरेतर इतर द्वंद्व समास. पण एकशेष समासाने पितरौ असं पण होतं. म्हणून पेरेंट्स. पेरेंट्स मध्ये काय येतं? आई पण येते आणि बाबा पण येतात. वडील पण. स्पाऊस पत्नी पण येते आणि पती पण येतात. पती पण. स्पाऊस म्हणजे काय? एक शेष द्वंद्व समास. समान आकारांचे समान स्वर असणाऱ्या शब्दांमध्ये काय होतं? एकच शिल्लक राहतं. त्याच्यामध्ये एक छोटासा नियम सांगतात. ते काय नियम सांगतात? जर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग जर एकत्र असतील, पुल्लिंग स्त्रीलिंग प्रयोगे पुल्लिंग हे वशिष्यते. आता हंसः पुल्लिंग आहे, हंसी स्त्रीलिंग आहे. मग काय शिल्लक राहतं जेव्हा आपण एकशेष द्वंद्व करतो तेव्हा? हंसौ पुल्लिंगच राहतं. सिंह सिंही च. मग आता पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे, काय शिल्लक राहणार? पुल्लिंग शिल्लक राहणार. ठीक आहे. हम्म. आता याच्यामध्ये अजून बारकावे आहेत, नको लय बारकाव्यामध्ये जाताना. ओके, याचे मुख्य उदाहरण माता पितरौ शक्यतो ते दिले जातात. ओके, बघा मी जो तुम्हाला सांगितलं, पितरौ इति एकशेषः, माता पितरौ इति द्वंद्वः, म्हणजे इतरेतर द्वंद्वः. असतो. अशा प्रकारे हा धडा आपल्याला संपलेला आहे. आता आपल्याला बघायचे पटापट वाक्य. मग 50वा धडा संपला. उद्या आपण पाहूया, उद्या किंवा परवा आपण पाहूया 51वा. ठीक आहे, चला जॉईन करा लगेच. इतरेतर समाहार एक शेष.